मोबदला दिला नाही तर मोठ्या संख्येने श्रमजीवी संघटना या ठिकाणी आपण जिंदाबाद लढेंगे शोषण अत्याचार लड़ेंगे लाठी गोली खाएंगे लाठी गोली खाएंगे। छत्तीस महिन्यांनी तुझ्या बारा चालू करून देऊ जर बारा चालू करून दिला नाही तर तुम्हाला तुमच्या जे घोड्यांच्या 1 रुपया मला दिलेले नाही अशा रीतीने माझी पूर्णपणे फसवणूक केलेली आहे। तोराना कलवा साऱ्यांना बोलवा सरकारी आम्ही नागरिक श्रमजीवीचे आम्ही श्रमिक मागतो आम्ही भीक आम्ही मागतो आमचा लोकशाही नाही हुकुमशाही लोकशाही नाही हुकुमशाही सरकारी कलम तोडून आम्हाला सरकारी कलम तोडून साऱ्यांना बोलवा तोऱ्यानं कलवा तालुक्याचे सरचिटणीस तानाजी भाऊ ढाके पायामध्ये तुझे हे लक्षात घ्या त्रिपाठी। माझं नाव विनोद अंबा शेंडे, मी राहतो खांडपे गावात। माझी जागा आहे धामणगावात। माझी जागा धामणगावामध्ये आहे आणि ती विकास करण्यासाठी त्रिपाठी शेट्टी माझ्याकडनं घेतलेली आहे आणि ती माझी 3 एकर जागामधून 1.5 एकर जागा विकलेली आहे आणि 1.5 एकर जागा विकास करण्यासाठी आहे। 3/4/2018 रोजी मी विकास करण्यासाठी जागा दिली होती। त्यावेळेस मला सांगण्यात आलं की 36 महिन्यात तुम्हाला भाडा चालू करू आणि जर भाडा चालू नाही केला 36 महिन्यात भाडा चालू करू आणि जो बांधकाम जर तुझ्या जागेमध्ये झाला नाही तर मला बांधकाम त्याच्या प्रोजेक्टमध्ये देणार होतं अशा रीतीने त्यांनी कमेंट केली होती। आतापर्यंत एकही कमेंट त्यांनी पूर्ण केलेली नाही आणि मला त्याचा मोबदला दिलेला नाही। माझी पूर्णपणे फसवणूक केलेली आहे। त्याच्या विरोधात हा आंदोलन छेडलेला आहे। बिल्डरचं नाव आहे बिल्डरचं नाव रुद्रप्रताप त्रिपाठी। आता मागणी काय? आता मागणी आमची अशी आहे की जो भाडा आमचा थकलेला आहे तो आम्हाला मिळावा आणि आमचा गोडाऊन जो स्क्वेअर फूट ठरलेला आहे त्याप्रमाणे आमच्या नावे करून द्यावा आणि आमच्या त्याच्या जमिनी आमच्या उतारा बनवून द्यावा ही आमची मागणी आहे। आज श्रमजीवी संघटनेच्या वतीनं शेंडे परिवारावर जो शेतकरी शेंडे परिवार आहे आणि तो त्यांच्यावर त्रिपाठी जो बिल्डर आहे रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी गेल्या 2018 पासून ही जागा विकास करण्याकरता घेतलेली होती। त्याच्यामध्ये 60 गुंठे जागा ही विक्रीसाठी दिलेली आहे आणि 60 गुंठे जागा डेव्हलपसाठी दिली असताना त्याच्यातील काही करारनामे तयार झाले आणि त्या कराराच्या माध्यमातून ज्या पद्धतीने बोलणं केलं होतं त्या पद्धतीनं रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी शेतकरी शेंडे कुटुंब यांच्यावर अन्याय केलेला आहे। गेल्या 5 ते 6 वर्षापासून श्रमजीवी संघटना त्याच्याशी सातत्यानं पत्रव्यवहार पोलिसांना असेल, तहसीलदारांना असेल, कलेक्टरांना असेल आणि त्याच्याशी स्वतःशी चर्चा विनिमय करून सुद्धा तो कुठल्याही पद्धतीचं शेंडे परिवाराला मोबदला देण्यास तयार नाही। त्यामुळे आज दिनांक
9 तारखेला जूनच्या या ठिकाणी आम्ही आंदोलन छेडलेलं आहे आणि शेंडे कुटुंबाला त्याचा पूर्णपणे जे ठरल्याप्रमाणे ते त्यांनी मोबदला त्याचा मिळवून द्यावा. अन्यथा श्रमजीवी संघटना याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आज फक्त त्याचं कुटुंब आणि काही प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आहोत. मी तालुक्याचा अध्यक्ष म्हणून आजच्या या कार्यक्रमानिमित्त सर्वांना ग्वाही देतो की जोपर्यंत शेंडे कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत श्रमजीवी संघटना याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करेल एवढंच या निमित्तानं सांगतो. श्रमजीवी संघटना जिंदाबाद 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 संघटना जिंदाबाद 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 आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे माणूस आहे माणुसकीची भीक नको